हॅलो फ्रेंड्स, आज मी आणलेले आहेत खेकडे बाजारातून. 1 किलो खेकडे आहेत. हे कसे स्वच्छ करायचे मी तुम्हाला दाखवते. आता याला टोपल्यामध्ये जर आपण काढलं तर याला टोपल्यामधून पळायला खूप सोपं जाईल. त्यामुळे मी एका बाल्टीमध्ये घेतलेलं आहे. हे बघा, याची पकड खूप असते, त्यामुळं सावधानतेने काढायचं आहे. हे लक्ष देऊन काढायचं आहे. याचे पाय असे तोडून घ्यायचे आहेत. पूर्ण पाय तोडून घ्यायचे याचे. 1 किलोमध्ये 7 खेकडे येतात. काही जागी हे नगानं मिळतात, आमच्या इकडे किलोनं मिळते. हे बघा, याचे पूर्ण पाय तोडून घ्यायचे आहेत आणि याला छान असे 5-6 पाण्याने धुवून घ्यायचे, कारण की यामध्ये जी घाण असते ती पूर्ण निघून जाते. चिखल माती शेवाळ जी असते ती पूर्ण निघून जाते. यामध्ये नागे आहेत, ते भाजून खाण्यासाठी ठेवलेले आहेत. हे बघा, असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता याचं पोट काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे खूप म्हणजे भारी असते, निघत नाही लवकर. ओढून काढायचं आहे. आणि हे बघा, यामध्ये एक पिवळा पदार्थ आहे. हे बघा, हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. खेकड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो. हे बघा, असं हे काढून घ्यायचं आहे. प्रत्येक खेकड्यामध्ये असते ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा हे काढणं झालं आपलं की ताव्यावर थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं लसण. हे बघा, अंडे यामध्ये छोटे छोटे अंडे आहेत. हे बघा, हिवाळ्याचे दिवस आहेत, ते यामध्ये अंडे निघतात. असे छान साफ करून घ्यायचे आहे. आणि ताव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यामध्ये थोडंसं लसण, हळद आणि नकळत अशी मीठ टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये ते पिवळं निघालेलं आहे की नाही, ते ताव्यावर परतून घ्यायचं आहे आणि ते खाऊन घ्यायचं आहे. कधी पोळीसोबत खाऊन घ्यायचं, नाही तर मग असंच साधं खाऊन घ्यायचं आहे. खूप छान लागते आणि तब्येतीसाठी खूप चांगलं असते ते. खेकड्याचा जीव घेऊन आपली तब्येत चांगली करून राहिलो आपण. हे असं साफ करायचं आहे. स्वच्छ धुवून झालेले आहेत. आणि भाजी करण्यासाठी कांदा, अद्रक, लसूण, खोबऱ्याचा तुकडा हे छान भाजून घ्यायचे आहे. त्याची पेस्ट करायची आहे. तुम्हाला खडा मसाला लागत असेल तर खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. छान अशी तिखट भाजी बनवायची आहे याची. याला बॉईल करायचं आहे हळद आणि मीठ टाकून. याचे नखं पूर्ण काढून घ्यायचे आहेत. हळद मीठ टाकून बॉईल करून घ्यायचं आहे 5 मिनटासाठी आणि फोडणी द्यायचं आहे. भाजी आपली रेडी आहे. थँक्यू.